चित्रेंनी आणि कपिल ढोकेंनी जे सांगितलं की अजित पवारांचं त्यांच्या पक्षामध्ये ऐकलं जात नाही एकतर, किंवा मग त्यांचं मत विचारात घेतलं जात नाही, सुनील तटकरे घेतात निर्णय, असं म्हणायचं का महाराष्ट्रानं? नाही नाही, मी तुम्हाला परत सांगते की अजितदादा हे राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. हे जर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांची नेमणूक झाली असती तर मी नक्की मान्य केलं असतं, हा अजितदादांचा निर्णय आहे. परंतु आता जी भूमिका किंवा ओव्हरऑल चित्र जे हे जात आहे ते अजितदादांच्या भोवताली फिरवले जाते. अजितदादा राष्ट्रीय नेतृत्व आहे, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत ना. कमाल आहे ताई, काय तुम्ही एक्सप्लेनेशन देताय? नाही 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 नाही, उपमुख्यमंत्री असले तरी आता हे पक्षाच्या भोवती फिरवलं जात आहे सगळं. बर, म्हणजे अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम करावं, पण महाराष्ट्रात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय होतंय याच्यावर अजितदादांचा काही कंट्रोल नाही. तिथं काही चुकलं तर अजित पवारांना विचारायचं नाही, कारण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय नेतृत्व आहे, बरोबर ना? नाही नाही, मी तुम्हाला काय म्हणतेय ते ऐका. मी असं म्हणतेय की जी भूमिका दादांनी 22 जुलैला घेतली होती त्या भूमिकेवर दादा ठाम आहेत. दादांनी सांगितलंय पोलिसांनी चौकशी करावी आणि जी काही शिक्षा आहे ती जो कोणी आरोपी किंवा ज्या कोणी चुका केलेल्या आहेत त्यांना ती मिळालीच पाहिजे. ही दादांची पहिल्या दिवशीची भूमिका आहे, आजही ती भूमिका आहे. राहिला पक्षातल्या पदाचा विषय, तर तुम्ही जर बघितलं असेल की अनेक पक्षामध्ये अनेक घडामोडी होतात आणि घडामोडी होत असताना एक महिना 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी परत तो माणूस, कारण तो प्रक्रियेतला माणूस असतो, तो बाजूला कुठलाच पक्ष ठेवत नाही. त्या पद्धतीने तटकरे साहेबांनी कदाचित ती भूमिका घेतली असावी काल, असं मला वाटतं वैशाली ताई, जरा एक्सप्लेनेशन आणखीन बरं हवं होतं. अहो, पुण्यामधला एक साधा पूल जर कोसळला तर अजित पवार पहिल्यांदा पोहोचतात, कुठं पूर आला तर अजित पवार पहिल्यांदा पोहोचतात, तिथं लोकांची विचारपूस करतात, तिथं निर्णय घेतात. त्या अजित पवारांच्या पक्षातला निर्णय, सरचिटणीस पदाचा निर्णय, हा त्यांना न विचारता सुनील तटकरे घेतात. हे तुम्ही आम्हाला सांगायचं आणि मान्य करायचं. कमाल आहे वैशाली ताई.